अबोली या मालिकेच्या 7 जूनच्या भागामध्ये आता परशु परब आपली सगळी कहाणी सांगत असतो। कहाणी सांगत असताना तो आता भूषण शेठ मला कागदपत्र देत नव्हता। मग मी त्याला चाकू दाखवला। मग भूषण शेठ घाबरला आणि म्हटला मला मारू नकोस, मी तुला तुझे सगळे कागदपत्र देतो। असं म्हणत भूषण शेठने कागदपत्र काढले आणि माझ्या ताब्यात दिले आणि ते कागदपत्र माझ्या हातात दिल्यावरती मी तिकडून बाहेर पडलो। असं म्हणत तो सांगतो की मी ते कागदपत्र घेऊन बाहेर पडलो। अबोली म्हणते पुढे काय घडलं होतं यावरती आता मात्र परशु सांगतो की ते कागदपत्र मी घेऊन बाहेर आलो, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ते कागदपत्र चुकीचे आहेत। भूषण शेठने माझ्यासोबत दगा केलाय। यावरती अबोली म्हणते मग तू काय केलंस? परशु सांगतो मी पुन्हा आतमध्ये गेलो आणि भूषण शेठला आवाज द्यायला लागलो की माझे कागदपत्र ओरिजिनल मला परत दे। म्हणून मी आत गेल्यावरती भूषण शेठला आवाज दिला तर मला भूषण शेठ कुठेच दिसला नाही। म्हणून मी इकडे तिकडे पाहायला लागलो, आतमध्ये गेलो, सगळीकडे अंधार झाला होता। मग ज्या कपाटातून त्याने मला कागदपत्र काढून दिले होते त्या कपाटाच्या दिशेने मी गेलो। त्या कपाटाच्या दिशेने गेलो, ते कपाट उघडून माझे कागदपत्र मला भेटतायत का हे पाहण्यासाठी मी पुढे गेलो। पण त्याच वेळेला तिथे आता खूप मोठी घटना घडली, ते म्हणजे भूषण शेठची बॉडी खाली पडली होती। माझा पाय त्याच्याला लागला, काय आहे म्हणून मी पाहतोय तर काय, भूषण शेठच्या पोटामध्ये कोणीतरी चाकू खुपसलेला। चाकू खुपसल्यामुळे मी लगेचच तिकडे पुढे गेलो आणि तो चाकू काढून तो जिवंत आहे का त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो चाकू उपसला। चाकू उपसल्यावरती भूषण शेठ गेलेला होता हे माझ्या लक्षात आलं, पण त्यात कसं कुणास ठाऊक तिकडे डायरेक्ट पोलीस आले। पोलीस आले, लाईट्स ऑन झाल्या, माझ्या हातामध्ये चाकू सकट मला आता रंगेहात पकडण्यात आलं आणि लगेच तो चाकू पोलिसांनी पांढऱ्या रुमालामध्ये घेतला आणि आता याच्यावरती याचे ठसे आहेत हा पुरावा होईल म्हणून मला अडकवण्यात आलं। असं म्हणत आता सगळी घटना परशु परब अबोलीला सांगतो आणि सांगतो या पलीकडे मी काही नाही केलेलं आहे। अबोली म्हणते पण तुझ्याकडून दुसरं काही घडलंय जे तू मला सांगत नाहीयेस? परशु म्हणतो बिलकुल नाही, माझ्याकडून दुसरं असं काहीही घडलेलं नाहीये की जे मी तुम्हाला सांगत नाहीये। असं म्हणत फायनली परशु परबने सगळी सत्य घटना सांगितलेली असते आणि आता अबोली आणि आता आजी हे सगळेजण हे ऐकत असतात। अबोली म्हणते तू जर का हे सगळं खरं सांगत आहे तर या सगळ्या प्रकारामध्ये तुला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि तुला मी सही सलामत सोडवेन हे मी तुला वचन देते। आता मला निघायला पाहिजे। असं म्हणत अबोली आता परशु परबचं सगळं स्टेटमेंट घेते, ऍक्च्युअली काय त्यावेळेला घटना घडलेली हे जाणून घेते आणि त्यानंतर तिकडून निघण्यासाठी जाते। नंतर आता परत एकदा परशु परबला जेलमध्ये टाकण्यात येतं। परशु परबला जेलमध्ये टाकल्यावरती इकडे आता अंकुश सांगत असतो तो पेस्ट कंट्रोलवाला आपल्याकडे आला होता, त्या पेस्ट कंट्रोलवाल्याचा नंबर किंवा काही असं आपल्याकडे आहे का त्याचं वर्णन, म्हणजे आपल्याला पुढची कार्यवाही करता येईल। असं म्हणत ताबडतोब आता मात्र अंकुश त्या पेस्ट कंट्रोलवाल्याची चौकशी करत असताना तिकडे आता फोन येतो, तो म्हणजे शक्तीचा। शक्ती म्हणतो काय कशी वाटली माझी खेळी, म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला नामोहरण करण्यासाठी मी जे काही डाव रचला होता ना तो डाव यशस्वी झाला। तुला एकदा म्हटलेलं मी की माझ्या या सगळ्या प्रकरणामध्ये तू पडू नकोस, या सगळ्यामध्ये तुला मी कधी कधी जिंकू देणार नाही। आता तुझ्या अबोलीचं काम मी तमाम करणार। अंकुश म्हणतो अबोलीच्या सावलीला जरी धक्का लागला ना तरी सुद्धा गाठ माझ्याशी आहे। असं म्हणत अंकुश आता इकडे त्याला धमकी देतो। त्याला धमकी दिल्यावरती मग मात्र अंकुश विचार करतो की मी अबोलीला कॉल करतो। अबोलीला कॉल करून ताबडतोब तिचं लोकेशन विचारतो, जेणेकरून तिचं लोकेशन मला समजल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये मला तिला मदत करता येईल। असा विचार करत ताबडतोब तो अबोलीला कॉल करत असतो। तोपर्यंत परशु परबची बायको आणि आई ह्या दोघी जणी बाहेर येतात। आई चिडलेली असते आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलं, कळलं का? त्या रात्री तू सावकाराकडे जायलाच निघाली नसतीस ना तर हा सगळा प्रकार घडलाच नसता। बाळाच्या औषधासाठी त्याच्याकडे पैसे घ्यायचीच गरज होती, परशुला सांगायचं होतं। असं म्हणत ती बायकोला बडबडत असते। बायको सांगते अहो पण मला काय माहिती होतं हे सगळं असं होईल ते, मला या सगळ्याची खरंच काही कल्पना नव्हती। असं म्हणत ती बायको आता रडकुंडीला आलेली असते। आजी म्हणते काय सांगू नकोस तू मला तुझं रडगाणं। असं म्हणत आजी पण चिडलेली असते। दोघी जणी एकमेकींशी बोलत असताना इकडे आता अबोली विचार करते अरे बापरे अंकुश सरांचे इतके मिस कॉल, कारण अबोली ज्या वेळेला पोलीस स्टेशनला चौकशीला गेलेली असते तेव्हा तिने मोबाईल सायलेंट वरती केलेला असतो, त्यामुळे अंकुशचे कॉल तिला काही कळत नसतात किंवा अंकुशचे
रिसीवच झालेले नसतात, म्हणजे तिला दिसलेले नसतात. मग मात्र अबोली विचार करते, नाही काही झालं तरी अंकुश सरांना कॉल करते आणि ती अंकुशला कॉल करते. अंकुश कॉल केल्यावरती म्हणतो, अबोली तुला किती कॉल केले मी, तू एक काम कर, ताबडतोब मला तुझं लोकेशन शेअर कर. अबोली म्हणते, सर काय झालंय, तुम्ही लोकेशन शेअर करायला का सांगताय? अंकुश म्हणतो, तू एकही प्रश्न विचारणार नाहीयेस, मी तुला जे सांगतोय ना ते कर, ताबडतोब मला लोकेशन शेअर कर बरं. असं म्हणत तो अबोलीला लोकेशन शेअर करायला सांगतो. अबोली म्हणते, सर मला खरंच काही झालेलं नाहीये, पण अंकुश तिचं ऐकत नाही आणि लोकेशन शेअर करायला सांगतो. फायनली अबोलीने लोकेशन शेअर केलेलं असतं आणि मग मात्र आता अंकुशला तिचं लोकेशन समजतं. पण या सगळ्यामध्ये एक घटना घडते, ते म्हणजे अंकुशने लोकेशन शेअर करायला सांगितल्यावरती इकडे आता लगेचच शक्ती येतो आणि अबोलीला पाहतो. हे बोलता चालता अबोलीचं लोकेशन शेअर झालेलं असतं आणि अंकुशपर्यंत लाईव्ह लोकेशन पोहोचलेलं असतं. लाईव्ह लोकेशन पोहोचल्यावरती मग मात्र अंकुश अबोलीला वाचवण्यासाठी निघतच असतो, पण त्यावेळेला तो विचार करतो की आज काहीही झालं तरी मला अबोलीला वाचवायला पाहिजे, मी तर जातोच आहे, पण मी क्रिशला पण फोन करतो. क्रिशला सुद्धा फोन करून त्याला सांगतो की ताबडतोब तू तिकडे पोहोच, जेणेकरून अबोलीचं लोकेशन तुला मिळेल आणि तुला या लोकेशनवरती पोहोचता येईल. असं म्हणत तो क्रिशला कॉल करतो. इकडे क्रिश आणि राघू दोघं जण बोलत असतात आणि दोघांच्या गप्पा टप्पा चालू असतात. क्रिश म्हणतो, आजचा दिवस माझा पूर्ण तुझ्यासाठी आहे, बोल मी काय करू. असं म्हणत दोघं जण गप्पा मारत असतात. तितक्यात क्रिशला अंकुशचा फोन येतो आणि मी तुला एक लोकेशन पाठवले, तिथे खूप इमर्जन्सी आहे, काहीही करून तुला तिकडे पोहोचायला पाहिजे, म्हणजे पाहिजेच, ताबडतोब तिकडे पोहोच. असं म्हणत तो आता क्रिशला त्या लोकेशनवरती पाठवतो. पण राघू किती हरामी, राघू सांगते, हे बघ क्रिश कुठे चाललास तू, आत्ता तर तू मला म्हटलास की सगळा वेळ माझा आहे म्हणून, मग आत्ता अचानक निघायचं तुझं काम काय? यावरती क्रिश म्हणतो, राघू हट्टपणा करू नकोस, माझी नोकरी माझ्यासाठी महत्त्वाची आहे. यावरती राघू म्हणते, दादाचा फोन आलेला ना, नोकरी कसली, ही चाकरी आहे तुझी, जी हुजुरी, जरा काही म्हटलं की चालला, तुझं काही तुला नाहीच का? म्हणजे या सगळ्यामध्ये आपण दोघांनी आज क्वालिटी टाईम स्पेंड करायचा ठरवला होता, मग तरीसुद्धा आज तू मला सोडून कसा चाललास ते काही नाही, आजचा वेळ हा फक्त आणि फक्त माझा आहे, माझ्या सोडून तू कुठे गेलास तर मात्र याद राख. यावरती मग मात्र चिडलेला क्रिश तिला म्हणतो, वेड लागलंय का तुला, वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस, आज जर मी तिकडे गेलो नाही तर खूप मोठा अनर्थ होईल. यावरती राघू चिडते, काही अनर्थ वगैरे होत नाहीये, तू तिकडे गेल्याने कसला अनर्थ होणार आहे रे, काही अनर्थ होणार नाहीये, आज तू गेलास तर अनर्थ होईल. असं म्हणत ती त्याला धमकी द्यायला लागते. धमकी द्यायला लागल्यावरती तो तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. दोघांची जोरदार भांडणं होतात, ही त्याला सोडायला तयार नसते, तो तिला ढकलून जायला निघत असतो. तोपर्यंत इकडे आता अबोली आपल्या मार्गाने चाललेली असते. त्याच वेळेला तिला असं वाटतं कोणीतरी आपला पाठलाग करते, म्हणून मागे वळून पाहिलं असता तिकडे शक्ती असतो. शक्ती म्हणतो, अबोली आता कुठे पळून जाशील ग, म्हणजे याआधी तुझी भावना आई तुला वाचवायला होती, तुझे अंकुश सर तुला वाचवायला होते, पण आज तुला वाचवायला इथे कोणीही येणार नाहीये, आज तुझा खेळ संपलेला आहे. ॲक्च्युली मला तुला त्या दिवशी कोर्टातच मारायची होती, सगळ्यांच्या समोर ते सुद्धा, पण तुझं नशीब चांगलं, तू वाचलीस, पण आज तुझं नशिबाने तुझी साथ देणार नाहीये, आज तुला वाचवण्यासाठी कुणी येणार नाहीये. आता मात्र अबोली हा धोका ओळखते. ॲक्च्युली अंकुशने तिला ऑलरेडी ह्या धोक्याबद्दल अलर्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण अबोलीला तो धोका काही कळलेलाच नसतो. त्यामुळे अबोली तिकडून आता शक्तीला धक्का देऊन धावत पळत जायला निघते. शक्ती तिचा पाठलाग करायला लागतो. शक्ती पाठलाग करत असतो, अबोली मात्र आपल्या हातामधली परशुपरबची फाईल घेऊन तिकडून पळत निघते. पाठोपाठ तिच्या शक्ती असतो. शक्ती मागे पुढे अबोली. तोपर्यंत अंकुश तिकडून जायला निघालेला असतो. अंकुशला जे लोकेशन मिळालेलं असतं त्या लोकेशनवरती अंकुश पोहोचत असतो. तोपर्यंत इकडे दोघांची भांडणं विकोपाला येतात. मोठ्या मोठ्याने बाहेर आवाज येत असतात. दोघांची भांडणं ऐकू चालू असताना बाहेरची लोक जमतात आणि आता तोपर्यंत रमा भावना सगळी आता भाजी घेऊन खरेदी करून येतात. म्हणजे काय चाललंय तुझं राघू, अरे त्याच्यावरती इतकी का तू चिडलेली आहेस, असं म्हणत रमा राघूवरती चिडते. राघू म्हणते, आई अगं हा आत्ता माझ्यासोबत टाईम स्पेंड करणार होता, आत्ता इकडून निघून चाललाय. क्रिश म्हणतो, हिला जरा समजवा, मला माझं काम आहे, माझ्या कामासाठी बाहेर जायचं आहे. राघू म्हणते, नाही याला कामासाठी बाहेर जायचंच नाही आहे, याला लोकांची चाकरी करायला बाहेर जायचं आहे. यावरती मग मात्र अंकुशने मला बोलवलंय असं म्हटल्यावरती रमा म्हणते, अगं त्याचं काम आहे, त्याला जाऊ दे, तुझं काय चाललंय, असं म्हणत ती आता चांगलीच फटकारते इकडे आता राघूला. राघू म्हणते, बिलकुल नाही, आज जर हा
केला ना तर आमचा संबंधच राहिला नाही, असं म्हणत राघू चिडलेली असते. रमा म्हणते, हे बघ, तुझ्या हा आतताईपणामुळे त्याला किती त्रास होतोय कळतंय का? आणि तू अशी का वागायला लागलीस नीतासारखी? कसं आहे ना, याच्यावरती क्रिश म्हणतो, हो, हल्ली हिचं काय झालंय मलाच कळत नाहीये, राघूचं काय झालंय, हल्ली अशी का वागते मला कळत नाही. यावरती रमा म्हणते, काही नाही, भावाचं सुख तिला पाहवत नाहीये, भावाचं सुख पाहवत नाहीये म्हणून ती हे सगळी नाटकं करते आहे. खरं तर हिला मला ना मुलगी म्हणायची लाज वाटते, लाज. आज तू जे काही केलंयस ना मला तुझी खूप लाज वाटते, असं म्हणत आता मात्र भावाचं सुख तुला बघवत नाही हे म्हटल्यावरती राघू चिडते. इकडे अबोली पळत असते. पळता पळता दगडाला ठेच लागते, ती खाली पडते. मग शक्ती म्हणतो, आज तुला वाचवायला तुझा नवरा, तुझी आई किंवा तो क्रिश कोणी येणार नाही, कारण या जागेबद्दल कोणाला माहितीच नाहीये, असं म्हणत तो आता बेसावध असतो की अबोलीने लोकेशन पाठवलेलं आहे त्याला माहीत नसतं. चाकू घेऊन अबोलीवरती वार करण्यासाठी तो एक एक पाऊल पुढे येतो. तोपर्यंत अंकुश भरधाव वेगाने आपल्या बुलेटवरती त्या ठिकाणी पोहोचतो आणि आता इकडे तिकडे पाहायला लागतो. अबोली त्याच्या डोळ्यामध्ये धूळफेक करते आणि तिकडून पळते. तोपर्यंत अंकुश इकडे तिकडे येतो आणि आता पाहायला लागतो, पण त्याला अबोली कुठे दिसत नसते. इकडे तोपर्यंत शक्तीने वार करून अबोलीच्या मानेतून रक्त काढलेलं असतं. अबोली एक एक वार चुकवत असते. शक्ती म्हणतो, किती वार चुकवशील? 1 चुकवशील, 2 चुकवशील, पण मी आज इतके वार करणार आहेस की त्या वारामध्ये तुझा खात्माच झाला पाहिजे. तोपर्यंत अंकुशचा आवाज येतो, अबोली, अबोली. मोठ्याने आरडत ओरडत अंकुश तिथपर्यंत पोहोचतो. अबोली तो आवाज ऐकते आणि ती आता अंकुश सरांना आवाज द्यायला लागते, अंकुश सर, अंकुश सर, असं म्हणत अबोली अंकुशला फायनली मोठ्याने आवाज देते. अबोली कुठे आहे हे अंकुशला समजतं. अंकुश आलाय हे अबोलीला कळतं. शक्ती घाबरतो. तो अबोलीवरती वार करायला लागतो. पण या सगळ्या प्रकारामध्ये सुखरूप अबोली वाचते. अंकुश डॅशिंग एंट्री करत आपल्या अबोलीला वाचवून शक्तीला पुन्हा जेलमध्ये टाकून अबोलीला घरी घेऊन येतो. अबोलीला घरी घेऊन आल्यावरती मग मात्र सगळी घडलेली घटना सगळ्यांच्या समोर येते. अबोलीचा जीव वाचला हे सगळ्यांना समजतं. त्याच वेळेला इकडे आता रमा सांगते, अंकुश, तू क्रिशला बोलला होतास ना की तू त्या लोकेशनवरती पोच, तिथे अबोली होती ना, पण क्रिश तिकडे जायला निघाला होता, पण या राघूने त्याला अडकवलं. मुद्दाम राघून त्याला जाऊ दिलं नाही. बघितलंस, आज तुझ्यामुळे अबोलीची ही अवस्था झाली. आज जर का अबोलीला काही झालं असतं ना तर तुझा मी जीव घेतला असता, असं म्हणत चिडलेली रमा राघूला म्हणते, ही अशी मुलगी असल्यापेक्षा मुलगी नसलेली परवडली. अबोली म्हणते, आई तुम्ही शांत व्हा. रमा म्हणते, नाही, आत्तापर्यंत मी खूप शांत बसले, पण हिला भावाचं सुख बघवत नाही, नीतासारखं वागायला जन्मालाही आले. कशा माझ्या दोन्ही मुली अशा निपजल्या, मलाच लाज वाटायला लागलेली आहे. ते काही नाही, भावाचं सुख न पाहणारी, वहिनीच्या जीवावरती उठणारी ही मुलगी या घरात राहणार नाही, असं म्हणत राघूला हाताला धरत रमाने सगळ्यांच्या समोर घराबाहेर काढलेली असते. आता राघूचा इगो दुखावतो. रमा म्हणते, जा, चालती हो, असं म्हणत रमाने राघूची हकलपट्टी केलेली आहे. राघूला चांगलाच धडा शिकवलेला आहे. आता या सगळ्यामुळे राघू सुधारणार की या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा राघूची कारस्थानं वाढणार आणि मूर्ख अबोली राघूला घेऊन पुन्हा घरात येणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.